नमस्कार. आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आज रुशांक हार्बर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आपण आज व्हिजिट करतोय. त्याचे ओनर आहेत. ओनरशी आपण भेटणार आहोत आणि ओनर आपल्याला सांगतील की त्यांच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी आहे. डॉक्टर्स आणि जनरल लोकांसाठी त्यांच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये ते फ्रँचायझी घेऊन त्यांचा स्वतःचा बिझनेस चालू करू शकता आणि त्यांच्या लोकल एरियामध्ये प्रोडक्ट सेल करून 30 ते 40 हजार रुपये महिन्याला कमवू शकता. तर त्याबद्दल आपल्याला सर माहिती देणार आहेत. सरांशी आपण चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. तर सर आपल्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत, आपण जे मॅन्युफॅक्चरिंग करतो प्रोडक्ट, तर त्याबद्दल आम्हाला माहिती हवी होती आणि आपल्याकडे जे फ्रँचायझी मॉडेल्स आहेत त्याबद्दल पण आम्हाला माहिती हवी आहे. नक्कीच सर. सर मी विनोद शिंदे. आमचे स्वतःचे प्रोडक्ट आहे रुशांक हार्बर प्रायव्हेट लिमिटेड. मी स्वतः मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग करतो. ॲज मार्केटमधून कोणाचे प्रोडक्ट घेत नाही किंवा विकत नाही. आमचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आम्ही स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करून स्वतःच प्रोडक्ट सेल पण करतो. याच्यावर आमचं चांगला एक मागच्या 15 ते 20 वर्षापासून आम्ही काम करतोय. याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या साधारण औषधे आहेत, जसं की गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, सायटिका, त्याच्यानंतर मूळव्याध, मुतखडा, बीपी, शुगर, ऍसिडिटी, अशा विविध प्रकारच्या आजारावर आपण औषधे तयार केली आणि असे बरेचसे प्रोडक्ट आहेत ते अजून मार्केटला यायची बाकी आहे. पर्सनल प्रोडक्ट जे आहेत, पर्सनल प्रॉब्लेम जे प्रत्येक लोकांना आहे, सेक्शुअल प्रॉब्लेम बऱ्याचशा लोकांना आहे, वाताचे रोग बऱ्याचशा लोकांना आहे, पोटाचे आजार बऱ्याचशा लोकांना आहेत. याच्यामध्ये काय होतं, प्रॉपर लोक औषधी विकणारे तर खूप मार्केटला आहेत, पण मग औषधी घेतल्यानंतर लोकांना फरक पडत नाही. धावपळीच्या जीवनामध्ये भरपूर लोकांना हेल्थ इश्यू चालू आहेत सध्या. हो, धावपळीचं जीवन आहे, लोकांचं खाणं पिणं व्यवस्थित नाहीये, दिनचर्या व्यवस्थित नाहीये, आणि त्याच्यामुळे वाताचे आजार असतील, हाडांचे आजार असतील, त्याच्यानंतर पोटाचे विकार असतील. यामुळे काय होतं, जीवनशैली बिघडल्यामुळे लोकांना फरक पडत नाही आणि मार्केटमध्ये मोस्टली लोक आयुर्वेदाच्या नावाखाली ॲलोपॅथी औषधं विकतात की त्याच्यामध्ये स्टेरॉइड वगैरे, केमिकल वगैरे, ड्रग वगैरे मिक्स करून लोक नेतात आणि लोकांना आयुर्वेदाबद्दल प्रॉपर माहित नाही. लोक सांगतही नाहीत, डॉक्टर्स लोक किंवा बाकीचे लोक सांगत नाही प्रॉपर की आयुर्वेद म्हणजे काय. जे आयुर्वेदिक औषधी आहेत ते घेतल्याबरोबर रिझल्ट देतात, त्याच्यामध्ये ते आयुर्वेदिक नसतात कधीच, त्याच्यामध्ये काहीतरी भेसळ असतात. आयुर्वेदिक औषधाला प्रॉपर रिझल्ट येण्यासाठी 3 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो. आता आमच्याकडे जसं की जास्तीत जास्त ग्रस्त लोक सध्या मी जर बघितलं असेल तर अर्थरायटिसचे पेशंट आहे, वाताचे भरपूर पेशंट आहे, हाडांचे रोग, आर्थोकेअरचे भरपूर पेशंट आहेत, ज्या लोकांना हाडांचे आजार खूप जास्त आहे, नी पेन, हार्डली म्हणजे 30 वर्षापासून लोकांना हाडांचे गुडघ्याचे आजार सुरू झाले आणि स्लिप डिस्क बल्ज, डिस्क डिफ्यूज, सायटिका त्याला म्हणतात, अशा आजार भरपूर आहेत. आणि ह्या लोकांना ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. बरोबर. की ज्या लोकांना डॉक्टरने ऑपरेशन सांगितले, ऑपरेशन मध्ये पण भरपूर जणांना साईड इफेक्ट पण होतात. साईड इफेक्ट होतो म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर सक्सेस होईल याची गॅरंटीच नाही. आणि त्यांना बरं, माझ्याकडे कमीत कमी 100-200 पेशंट असतील की ऑपरेशन केलंय सर पण पहिल्यापेक्षा जास्त त्रास आहे. आता मोस्टली ज्या लोकांना स्लिप डिस्कचा त्रास आहे, स्लिप डिस्कचा त्रास असल्यामुळे लोकांना हातापायाला मुंग्या येणं, पाय जड पडणं, पाय ढिला पडणं, पाय ढिला पडणं किंवा पायामध्ये शक्ती नसल्यासारखा त्रास होणं, हा डिस्क बल्ज किंवा डिस्क डिफ्यूज असा त्रास होतो. मग याला सायटिका म्हणतात. आणि याला मोस्टली ॲलोपॅथी याच्यामध्ये MRI करायला सांगतात. MRI झाल्यानंतर त्याला ऑपरेशन करायला सांगतात. तर माझ्याकडे असे बरेचसे पेशंट आहेत की त्यांनी ऑपरेशन नंतर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त त्रास आहे आणि मग त्यांचं आता काही होऊ शकत नाही. मग ते आयुर्वेदाकडे वळवतात. सर आता आम्ही औषधी खूप खाल्लेत, ऑपरेशन केलेत, पण काहीच फरक नाहीये, मी तर काय करावं. मग त्यांना दुसरा काही ऑप्शन नसतो आयुर्वेदाशिवाय, परत ऑपरेशन करता येत नाही. तर मी लोकांना सांगेल की ऑपरेशन न करता तुम्ही आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीकडे वळा आणि प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. आता माझ्याकडे 15 वर्ष जुने पेशंट आहेत की ज्यांना 15 वर्षापासून सायटिकाचा त्रास होता. अशा लोक आपण 3 ते 6 महिन्यामध्ये बरे केले. त्याच्यामध्ये जे लोक म्हणतात की ट्रीटमेंट जे आहेत आयुर्वेदिक ट्रीटमेंट थोडी लांब असते, थोडी जास्त दिवस घ्यावं लागतं, पण याचे साईड इफेक्ट नसतात, कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसतात, कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम नसतात, शरीरावर कुठल्याही प्रकारचे अपाय होत नाहीत. म्हणून ही चिकित्सा आहे सेफ आहे आणि भारतीय चिकित्सा आहे. परत ही आपली भारतीय परंपरा आहे. आपल्याकडे किती प्रोडक्ट आहेत सर? जवळपास तर आपल्याकडे जवळपास 25 ते 30 प्रोडक्ट आहेत. त्यातले मेन आहेत आपण 10-12 प्रोडक्ट आपले आर्थोवरच आहे, जॉईंट पेनसाठी वगैरे असतील, त्याच्यासाठी असतील.
त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण करतो, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण ऑनलाईन काउन्सिलिंग करून पूर्ण भारतामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये पूर्ण राज्यामध्ये आपण औषधी देतो. इथून आपण ऑनलाईन काउन्सिलिंग करतो आणि मग प्रत्येकाला काउन्सिलिंग करताना आपण सुरुवातीला पहिल्या पेशंटचे समजून घेतो एक्झॅक्ट त्यांचा काय प्रॉब्लेम आहे. हो, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे तो समजून घेतो. किंवा कोणी MRI केलेला असेल तर तो MRIचा आपण फोटो रिपोर्ट चेक करून घेतो. त्यांचे एक्सरे MRI बघून घेतो आणि मग त्यांना दिनचर्या प्रॉपर, सगळ्यात महत्वाची दिनचर्या, आहार विहारी पथ्य आणि मग त्यांना मेडिसिन्स आणि मग किती दिवस घ्यायची काय द्यायची आपण त्यांना प्रॉपर सांगतो. मेडिसिन जेव्हा प्रॉपर औषधी घेतात आणि कंटिन्यू करतात, पहिल्या महिन्यामध्ये जास्त फरक नाही पडत. कारण आम्ही सुरुवातीला सांगतो पहिल्या महिन्यामध्ये जास्त फरक पडत, कारण का 100% आयुर्वेदिक औषधी आहे. 100% आयुर्वेदिक औषधी ती लगेच फरक देत नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल नाही, ड्रग नाही, स्टेरॉइड नाही. त्याला थोडासा वेळच घेईल, पण कायमस्वरूपी तुमचा आजार बरं करण्याचे काम हे औषधी करतात. त्याच्यामध्ये मोस्टली आता 2-3 आजार भरपूर आहेत लोकांना. स्लिप डिस्कचा त्रास खूप लोकांना आहे. त्याच्यानंतर नी पेन, गुडघेदुखी, ज्यांना 40-45 झाले की गुडघेदुखीचा त्रास होतो. याला बेसिक कारण जर आम्ही शोधले, मागच्या 10 वर्षापासून काम करतात. गुडघेदुखीसाठी जर कोणी असेल पेशंट तर त्यांना वाटतं की मला लगेच फरक पडला पाहिजे, पण गुडघेदुखी एका दिवसात सुरू येत. मागच्या 10 वर्षापासून तो व्यक्ती गुडघेदुखीला आमंत्रण देतोय चुकीच्या खानपानामुळे. एक दिवसाचा वेळ येतो, त्यानंतर ती गुडघेदुखी सुरू होते. जस्ट तुम्हाला जर गुडघेदुखी सुरू झाली, आज जर सुरू झाली, तुम्ही आमंत्रण तिला मागच्या 10 वर्षापासून देताय, तेव्हा तुम्हाला आज गुडघेदुखी सुरू झाली, तर ती मागची सगळी गोष्ट बघून त्यानुसार मग तुम्हाला मेडिसिन्स, आहार विहार आणि पथ्य आम्ही देतो आणि त्यामध्ये 100% फरक पडतो. तर गुडघेदुखी मोस्टली कशामुळे होते, एकतर कार्टिलेजची झीज झाल्यामुळं किंवा लिगामेंटच्या काही त्रासामुळं किंवा मेनिस्कसची झीज झाल्यामुळं गुडघेदुखी सुरू होते. तर ही गुडघेदुखी कार्टिलेजची झीज परत भरून निघते. त्याला प्रॉपर औषधी घ्यावं लागतात आणि कमीत कमी 3 ते 6 महिने औषधी घ्यावं लागतात. आपल्याकडे फ्रँचायझी पण आहे ना? हो, आपल्याकडे फ्रँचायझी पण आहे. तर आपण सायटिका आजारासाठी आणि गुडघेदुखीसाठी या 2 रोगांसाठी किंवा अजून काही मेडिसिनसाठी आपण फ्रँचायझी मॉडेल आपण हे करतोय. जनरल त्यात बेसिक आपण डॉक्टर लोकांना, आयुर्वेदिक डॉक्टर लोक आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर लोकांसाठी आपण फ्रँचायझी मॉडेल देतो. आणि सोबत ज्या लोकांना आयुर्वेदामध्ये काम करायचंय पण त्यांचं स्वतःचं काही भांडवल नाहीये, अशा लोकांसाठी पण आपण विदाउट भांडवल पण ते आपल्यासोबत काम करू शकतात. जसे की डॉक्टर लोक आहेत, आमचं क्लिनिक आहे, सरांचं क्लिनिक आहे, तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करा, आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर फोन करा, आम्ही आमच्याबद्दल तुम्हाला माहिती देऊ. तुम्ही जर स्टॉक घेऊ शकता स्टॉक घ्या आणि आम्ही तुम्हाला मेडिसिन देऊ, तुम्हाला घरपोच तुम्हाला मेडिसिन मिळून जातील. त्याच्यामुळे मेडिसिन कसं काम करतात, कसं वर्क करतात त्याचं ट्रेनिंग पण आम्ही तुम्हाला देतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या एरियात आहे, सपोज तुम्ही ज्या एरियामध्ये तुमचं क्लिनिक आहे त्या एरियामध्ये आमच्या सोशल मीडिया जे ऍड चालतात त्या ऍडमध्ये जे जनरेट होणार लीड आहेत त्या पण आम्ही तुम्हाला डॉक्टर लोकांना प्रोव्हाइड करतो. लीड पण आपण जनरेशन करून देतो. लीड पण जनरेशन आपण त्यांना करून देतो त्या एरियामध्ये. मार्केटिंग सपोर्ट देणार, मार्केटिंग सपोर्ट करणार, टेलिकॉलिंगचा सपोर्ट आपण त्यांना करणार आणि मग बेसिक नॉलेज पण देणार. आयुर्वेदामध्ये आयुर्वेद डॉक्टर असल्या कारणाने त्यांना सांगायची गरज पडत नाही. मोस्टली आपले प्रोडक्ट असल्यामुळे आपण काय करतो, लोकांची मोनोपोली काय आहे ती चेंज करून आपण त्याच्यावर काम करतो. तर आपली ट्रेनिंग देऊन आपण त्यांना हे करतो आणि याच्यामध्ये भरघोस असं उत्पन्न आपण ठेवले डॉक्टर लोकांसाठी. भरपूर किती पर्सेंटेज पर्यंत ते कमवू शकतात किंवा महिन्याला किती त्यांचं अर्निंग होऊ शकतं? सर, समजा डॉक्टर लोक आहेत, त्यांच्याकडे आर्थरायटिसचे पेशंट आहेत, गुडघ्याचे पेशंट आहे, सायटिकाचे पेशंट आहे, त्यांनी भरपूर प्रोडक्ट वापरले, कुठे रिझल्ट नाही, त्यांनी एकदा आपल्याशी संपर्क करावा आणि आपले प्रोडक्ट वापरले त्यांनी सुरुवात करावी. आपले आर्थो किट आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण त्यांना जवळपास एक महिन्याचं अर्निंग जर डॉक्टर असेल तर ते 1-1.5 लाखापर्यंत अर्निंग करू शकतात, जास्त पण कमी नाही. आणि कॉमन मॅन जर असेल तो 5-50 हजार महिन्याला, 25 ते 50 हजार महिन्याला तो इन्कम त्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यामध्ये फ्रँचायझी मॉडेल 2 आहेत. एक जनरल माणसासाठी की त्यांनी आजूबाजूच्या भोवताल जर कोणी गुडघेदुखीने त्रस्त असेल, सायटिकाने त्रस्त असेल, वाताच्या रोगाने त्रस्त असेल, खूप औषधी घेतल्यात पण फरकच पडत नाही, त्यांनी एकदा आमचा व्हिडिओ बघावा, आमचे आलेले रिझल्ट त्यांनी एकदा बघावेत, आमच्याशी संपर्क करून द्यावा समोरच्या व्यक्तीला आणि आम्ही त्यांना त्यांची काउन्सिलिंग करू, त्यांना घरपोच मेडिसिन देऊ, म्हणजे डॉक्टरी सपोर्ट आम्ही त्यांना देऊ आणि त्यांच्याकडून जो इन्कम जनरेट होईल त्याचा त्यांना आम्ही फायदा देऊ, मुनाफा देऊ त्यांना. असं त्याच्यामध्ये तो डायरेक्टली फोनवर सांगितलं तुम्हाला किती फायदा होईल त्याच्यामध्ये. डॉक्टर लोकांना आपण डायरेक्ट प्रोडक्ट प्रोव्हाइड करू आणि त्यांना ट्रेनिंग देऊ. कॉमन माणसाला ट्रेनिंग दिली असेल, डॉक्टरांनाही ट्रेनिंग दिली असेल. त्याच्यामध्ये 2 बेसमध्ये जर तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची तुमची परिस्थिती नाहीये, तुम्ही एक कस्टमर देऊन सुद्धा 1 किट ते 5 किट पर्यंत तुम्ही त्यात करू शकता, सेल करू शकता. तुम्ही जर 1 किट घेताय तुम्हाला तेवढंच बेनिफिट, 5 किट घेताय तेवढंच बेनिफिट, म्हणजे बेनिफिट तेवढं. जर जेवढं तुम्ही सेल वाढवता तेवढं तुमचं बेनिफिट वाढत जाईल, टार्गेट अर्निंग वाढत जाईल.
1 ते 5 वेगळे, 5 ते 10 वेगळे, 1 ते 10 वेगळे, 1 ते 15 वेगळे, असं वेगळे अर्निंग त्याच्यामध्ये आपण ठेवले. म्हणजे हे जवळपास सामान्य माणसांनी जर विचार काम केलं तर 30 ते 50, 25 ते 50 हजारपर्यंत तो इन्कम कमवू शकतो. डॉक्टर लोकांना सांगायची गरजच नाही. आणि प्रोडक्टमध्ये क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत, रिझल्ट छान आहेत आणि ओरिएंटेड रिझल्ट आहेत आणि सपोर्ट आपण त्यांना करणार आहेत. याच्यामध्ये डॉक्टर लोकांना आपण जवळपास 50 ते 60% मार्जिन देणार आहे. आणि जे कॉमन व्यक्ती आहेत त्यांना एक 25 ते 30% आपण त्याच्यामध्ये मार्जिन असणार, कारण त्यांना बाकीचं सगळं सपोर्ट आपण करणार आहे. बरोबर. डॉक्टरी सपोर्ट पासून, काउन्सिलिंग पासून किंवा मार्केटिंग, त्यांनी फक्त मार्केटिंग करायचे, आजूबाजूच्या लोकांना शोधायचे, त्यांना आपल्यापर्यंत पोहोचायचे आणि डायरेक्ट सेल, कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट न करता आपल्यासोबत जोडायचे आणि सोबत आपली कंपनी म्हणून सोबत काम करायचे. सर आपल्या ऑफिस मला वाटतं भरपूर किती वर्ष झाले आपल्या ऑफिसला? सर माझ्या ऑफिसला जवळपास एक 7 ते 8 वर्ष झाली. 7 ते 8 वर्ष झाली. मी आयुर्वेदामध्ये मागच्या 10 वर्षापासून काम करतोय. पहिले लोकल मार्केटिंगला काम करायचो, आता स्वतःचं ऑफिस आहे, स्वतःचे माझ्याकडे टेलिकॉलर्स आहेत, स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठे आहे? सर आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे आहे बुलढाण्याला आहे, प्रॉपर तिकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं. ऑफिस इथे संभाजीनगरला, सिडको N4 संभाजीनगर इथे ऑफिस आहे आपलं. याच्यामध्ये आपल्याकडं जसं की वाताच्या रोगांसाठी, गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखीसाठी याच्यासाठी एक पावडर आहे डॉक्टर वातारतो, हे जॉईंट केअरसाठी आहे, ही मेडिसिन एक. त्याच्यासोबत आपण अजून एक कायिक रसन, एक बॉडी रिजनरेशन करण्यासाठी कायिक रसन एक मेडिसिन देतो. म्हणजे हे एकच औषधी आहेत, 600 प्रकारच्या डिसीजवर काम करतात, वात, कफ, पित्ताच्या सर्व रोगावर काम करतात. गुडघेदुखीसाठी आपण हा किट देतो पूर्ण. हा किट जवळपास एक 2,500 ते 3,000 रुपयाला जातो MRP. त्याच्यामध्ये एक पावडर, एक कॅप्सूल आणि एक लेप असतो एक प्रकारचा. एक आपण लेप तयार केला, मार्केटमध्ये हा लेप कोणाकडेच अवेलेबल नाही. हा गुडघेदुखीसाठी हा ऑइल बेस्ड लेप आहे आणि हा स्वतः आम्ही तयार करतो. तर हा ऑइल बेस्ड किती गुडघ्याला सूज असली, लिगामेंट तुटले असेल, कार्टिलेजची झीज झाली असेल, रिॲक्टिव्ह करण्याचं काम करतात आणि लवकरात लवकर गुडघेदुखीला फरक पडतो. मार्केटमध्ये कोणाकडेच हा लेप अवेलेबल नाही. ऑइल बेस आहे, आपण बघू शकता त्याच्यामध्ये औषधी आहेत, आम्ही अशाच प्रकारे देतो डायरेक्ट. ही जी किट आहे पूर्ण, ही 2,500 ते 3,000 पर्यंत पेशंटला मिळते याच्यामध्ये महिन्याची. आणि खाण्यापिण्याचे नियम, पथ्य, घरगुती उपाय सुद्धा देतो. कारण का समोरच्या व्यक्तीला फायदा म्हणजे औषधीचा खर्च कमी यावा म्हणून यासाठी आपण काही घरगुती उपाय लवकरात लवकर बरे व्हावे. कार्टिलेज रिजनरेशन होण्यासाठी कमीत कमी 3 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो. पहिल्या महिन्यामध्ये 5 ते 30% फरक पडतो. जसा जसा डोस वाढत जाईल तसं त्यांना फरक पडत जातो. याच्यामध्ये काही नियम आणि पथ्य पाळणं गरजेचे असतात. त्याच्यामध्ये अजून बरेचसे काही औषधी आहेत. ज्यांना सायटिका त्रास आहे, सायटिका जर असेल तर मग त्याच्यामध्ये अजून एक सायटिका केअर मेडिसिन आपण याच्यासोबतच अजून देतो. हे डॉक्टर वातारतो सायटिका केअर म्हणून एक चूर्ण आहेत. हे पेन किलरसाठी, जी डिस्क बल्ज झाली किंवा डिफ्यूज झाली याला क्लिअर करण्याचं काम करते, नसा मोकळे करण्याचं काम ही औषधी करतात. आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांना वात, कफ, पित्ताचा त्रास आहेत किंवा एनर्जी कमी झाली, विकनेस पण त्याच्यासाठी हे एनर्जी बुस्टर एक मेडिसिन देतो आपण आयुर्वेदानुसार. हे पूर्ण सायटिका किट होऊन जाते. हे सायटिका किट झाली की ही किट जी आहे 4 ते 4,500 रुपयांत पेशंटला पडते. आणि याच्यामध्ये जे तुम्ही जर घेताय, सेल करताय, त्याच्यामध्ये एका किटमध्ये तुम्हाला मिनिमम 1,000 ते 1,500 रुपये प्रॉफिट होतो कॉमन माणसाला. तर तुम्ही तुमच्या आजूबाजू ज्यांना लोकांना त्रास आहेत, आमचे व्हिडिओ बघून किंवा आमचे ज्या लोकांचे रिव्ह्यू बघून तुम्ही परचेस करू शकता, आमच्यासोबत संपर्क करू शकता आणि लोकांना हे प्रोडक्ट देऊ शकता आणि मिनिमम महिन्याला 25 ते 50,000 रुपये अर्निंग करू शकता. अशा प्रकारचे प्रोडक्ट आहेत. अजून बरेचसे प्रोडक्ट आहेत. आपण डायबिटीससाठी अजून एक मधुवंत म्हणून आपल्याकडे डायबिटीससाठी एक प्रोडक्ट आहे, शुगरसाठी मधुवंत म्हणून. पेन रिलीफ ऑइल, डॉक्टर युनिकॉर्थ म्हणून पेन रिलीफ ऑइल पण आहे. सगळे आयुर्वेदिक क्लासिकल मेडिसिन 100% आयुर्वेदिक, कुठल्याही प्रकारचे केमिकल, ड्रग, स्टेरॉइड याच्यामध्ये नसतात. सगळे आयुर्वेदिक शुद्ध. तुम्ही कुठेही जाऊन कुठल्याही लॅबला जाऊन प्रोडक्ट चेक करू शकता. त्याच्यानंतर सेक्शुअल वेलनेससाठी मार्केटला खूप डिमांड आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे एक किट आहे. त्याच्यामध्ये 2 कॅप्सूल आपण वापरल्या. त्याच्यामध्ये एक लेव्हन कॅप्सूल आणि कायिक रसन कॅप्सूल, या 2 मेडिसिन त्याच्यामध्ये वापरले जातात. हे सेक्शुअल वेलनेसवर चांगल्या प्रकारे काम करतात. ज्यांना इरेक्टाइल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर एज्युकेशन, लॉस ऑफ लिबिडो अशा प्रकारचे त्रास आहेत त्यांनी हे मेडिसिन वापरायचे आणि कायमस्वरूपी आपला जर बरा करायचा. त्याच्यानंतर हेअरसाठी आपल्याकडे मेडिसिन, ज्यांना केस गळणे, गोंडावणे, टक्कल, चाई याच्यासाठी पण आपल्याकडे औषध आहेत. आणि अशा अवंतर बरेचसे मेडिसिन्स आहेत की अजून त्याच्या प्रोसेसवर काम चालू आहे. आमची एक 10 ते 15 डॉक्टर लोकांची टीम आहे. आम्ही प्रॉपर त्याच्यावर काम करतो, स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करतो. स्वतः आमचं रिसर्च सेंटर आहे बुलढाण्याला, तिथं स्वतःची आमची लॅब आहेत. आम्ही सगळे प्रोडक्ट आमचे गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहे, FDA अप्रूव्ह आहे. त्याच्यामध्ये कुठले सगळे लिगलायझेशन आपल्याकडे आहेत, असं नाही. गव्हर्नमेंट सगळे फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेले आहेत. कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये हे नाहीये.
तर सर खूप चांगली माहिती दिली, धन्यवाद. आता आमचे जे ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला खूप चांगल्या प्रकारे माहिती समजली, तुम्ही जी माहिती सांगितली आहे, आणि नक्कीच ते संपर्क करतील. ज्यांना कोणाला बिझनेस करायचा असेल आपल्याशी जोडून ते सगळे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. थँक्यू सर. नमस्कार. रुशांक हार्बर प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर विनोद शिंदे सर, आज यांच्याशी आपण गुडघेदुखी बद्दल चर्चा करणार आहोत. तर सर आपल्याला गुडघेदुखी बद्दल काही माहिती देणार आहेत. नमस्कार सर. सर नमस्कार. तर सर गुडघेदुखी का होते आणि त्यावरती काय उपाय आहे, घरगुती उपाय, त्यानंतर मेडिसिन, आयुर्वेदिक मेडिसिन काय आहे, त्याबद्दल आमच्या ऑडियन्सला जाणून घ्यायचं आहे. सर नक्कीच खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. आज जर पाहतायत की हर तिसऱ्या घरामध्ये गुडघेदुखीचा पेशंट आहे, तिसऱ्या ते चौथ्या घरामध्ये गुडघेदुखीचा पेशंट आहे. त्याला काही ना काही कारणाने गुडघेदुखी होईल. त्याला महत्वाचे कारण आपली दिनचर्या, आहार विहार, दिनचर्या खूप महत्वाची आहे. मोस्टली यात गुडघे दुखण्यासाठी प्रमुख कारण 3 आहेत. एक युरिक ऍसिड, दुसरं कार्टिलेजची झीज म्हणजे गुडघ्याची गादी संपणे, वंगण संपणे किंवा वाताचा प्रकार किंवा युरिक ऍसिड वाढणे, असे बरेचसे घटक आहेत. त्यात महत्वाचा घटक म्हणजे गुडघ्याच्या गादीची झीज होणे, सगळ्यात महत्वाचा घटक. का होते गुडघ्याच्या गादी? गुडघ्याच्या गादी सर कसं आहे माहिती आहे का, गुडघ्याची गादी जी आहे प्रकृतीने आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, म्हणजे भरपूर बँक बॅलन्स दिला आपल्याला. आपल्या शरीरातले जे घटक आहेत ते आपले बँक बॅलन्स आहेत. तर समजा आपण खातो पितो, अन्न खातो पितो, सगळ्या गोष्टी करतो, प्रोटीनयुक्त आहार घेतो, पण मग बऱ्याचशा लोकांना जेवण केल्यानंतर त्यांचं अन्न डायजेस्ट होत नाही, अन्नाचं पाचन होत नाही. अन्नाचं पाचन नाही झालं, अन्न सडतं. अन्न सडल्यामुळे फक्त मांस आणि मज्जाच बनतो, सप्त धातू बनत नाही. आणि जे बनलेले अगोदर आहेत ते हळूहळू त्याची झीज व्हायला लागते. समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये बॅलन्स आहेत बँकेमध्ये आणि तुम्ही त्यात कधीच पैसे नाही टाकले, हळूहळू खर्चता कधी संपून जाईल. आजकाल लोक तेच करतात. जी प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे, ती प्रकृती, जे सप्तधातू तुम्हाला प्रकृतीने दिले ते तुम्ही त्याला ऍड करत नाहीत, ते खर्चच चालतात. एक वेळ अशी ती तुमची पूर्ण गुडघ्याची गादी संपून जाते, ती झीज होऊन जाते आणि मग गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. वाताचा त्रास, अनियमित जीवनशैली, गुडघेदुखीचा त्रास, अनियमित जीवनशैली, हाडांचे विकार, अनियमित जीवनशैली, ह्या सगळ्या गोष्टींमुळे गुडघेदुखीचा त्रास होतो. याच्यावर मोस्टली लोकांना मी सांगेन की गुडघेदुखी सुरू जर एखादा झाली असेल तर तुम्ही आज गुडघेदुखी सुरू झाली, त्याच्या मागच्या 10 वर्षापासून तुम्ही याला आमंत्रण देताय, तुम्हाला आज त्याचा त्रास होतो. ज्या लोकांना मी काही लोकांना घरगुती उपाय सांगणार आहेत ते त्यांनी उपाय केलेत आणि गुडघेदुखी जर पडली, तुम्हाला कधीच इन फ्युचरमध्ये गुडघेदुखी होणार नाही. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे जीवनशैली, प्रॉपर वेळेवर जेवण करणे. सकाळी तुमचं जेवण जे आहे सकाळी 9 वाजेपर्यंत प्रॉपर जेवण व्हायला पाहिजे. 9च्या अगोदर जेवण झालं तरी अतिउत्तम. कारण का, प्रकृतीमध्ये ज्या लोकांचं अन्न डायजेस्ट होत नाही, प्रकृतीमध्ये जो कीटक असेल, मानव असेल, कुठलाही प्राणी असेल, त्याच्या शरीरामध्ये जठराग्नी सकाळी सूर्योदयापासून 2 तासापर्यंत प्रदीप्त राहते. त्यावेळी खाल्लेलं अन्न प्रॉपर डायजेस्ट होते. नंतर मग जठराग्नी बंद होती, अन्न सडतं. त्यासाठी 9च्या अगोदर जेवण झालं पाहिजे. संध्याकाळी 6 पर्यंत जेवण झालं पाहिजे. त्या संध्याकाळी दिवस मारण्याच्या 1 तास अगोदर 1 तास नंतर जठराग्नी प्रदीप्त राहते, म्हणून याच वेळेत जेवण करायला पाहिजे. आणि लोक काय करतात, जेवणासोबत पाणी भरपूर पितात. पाणी प्यायला भरपूर लोक सांगतात, पण कसं प्यायला ते सांगत नाही. पाणी पिल्यानंतर 1 तास जेवायचं नसते, जेवल्यानंतर 1 तास पाणी प्यायचं नसते. नंतर 1 तासानंतर तुम्ही भरपूर पाणी पिऊ शकता, म्हणजे घोट करून दिवसभर पाणी पिऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही पाणी प्यायचं, 1 तासाने जेवण करायचं, जेवण झाल्यानंतर पाण्यापासून. जेवणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा घटक. जेवण डायजेस्ट होण्यासाठी पाणी लागत नाही. आपण जेवणामध्ये पाणी भरपूर, जेवण डायजेस्ट होण्यासाठी आपल्या तोंडातून लाळ लागतं. लाळेमुळे अन्नाचं पाचन होतं. पाणी आणि अन्न दोन्ही जर एकत्र झाले ते अन्न सडतं. म्हणून यासाठी काय करायला, एक तर एका वेळेला एक तर पोटामध्ये पाणी असायला पाहिजे किंवा अन्न असायला पाहिजे. पाणी पिल्यानंतर 1 तास जेवू नये, जेवल्यानंतर 1 तास पाणी पिऊ नये. म्हणजे जेवणाच्या आणि पाण्याच्या मध्ये 1 तास अंतर ठेवा. जेवणाच्या मध्ये 1 गुट पाणी तुम्ही पिऊ शकता. नॉर्मली 1 ग्लास जर पाणी घेतलं, त्या ग्लासामध्ये जेवणही झाले पाहिजे, हातही धुणं झालं पाहिजे. ह्या 2 गोष्टी पाळायला पाहिजे. आणि सकाळचं जेवण 9 वाजेपर्यंत, संध्याकाळचं जेवण 6 वाजेपर्यंत. ही प्रकृती जर तुम्ही ठेवली, उभ्याना पाणी कधीच पिऊ नये. जे लोक उभ्यानं पाणी पितात त्या लोकांना 1001% गुडघेदुखी त्रास होणार म्हणजे होणारच. उभ्यानं पाणी प्यायचं टाळायचं. ह्या मोस्टली ह्या सवयी आहेत चुकीच्या, त्याच्यामुळे गुडघेदुखीचा त्रास जास्तीत जास्त होतो. आणि याच्यामध्ये गुडघेदुखी न होण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक औषधे आहेत त्या प्रॉपरली घेऊ शकता. जसं की चुना जो आहे, चुना तुम्ही घरगुती उपायामध्ये, एक गव्हाच्या दाण्यावर चुना तुम्ही घरगुती उपाय म्हणून घेऊ शकता. किंवा पारिजातक जे झाड आहेत त्या झाडाचा काढा तुम्ही घेऊ शकता. त्यांनी गुडघेदुखी तुमचा बऱ्यापैकी कमी होतील. म्हणजे पारिजातकचं जे झाड आहे त्याचा फुलांचा काढा घ्यायचा का पानांचा काढा? पानांचा काढा. दररोज संध्याकाळी 10 ते 5 पानं घ्यायची, त्यांना थोडंसं कुटून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं, त्याचा काढा बनवायचा, रात्रभर तसं ठेवायचा, तो सकाळी गाळून पिऊन टाकायचा. त्याने युरिक ऍसिडला पण फरक पडतो
आणि गुडघे दुखीलाही फरक पडतो. पण चुना जो आहे दररोज गव्हाच्या दाण्यावाला चुना तुम्ही जेवणामध्ये मिक्स करून घेऊ शकता, पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता, किंवा मग तुम्ही दह्यामध्ये ताकामध्ये मिक्स करून त्याला घेऊ शकता. दिवसातून एकदा तुम्हाला कॅल्शियमचं प्रमाण कधीच कमी होणार नाही, पोटात गरम वगैरे नाही, काहीच होणार नाही. थोडंसं गव्हाच्या दाण्यात खूप जास्त नाही, खूप कमी प्रमाणात घ्यायचा. दिवसातून एकदा घेतलं तर तुम्हाला कॅल्शियमचं प्रमाण कधीच कमी होणार. प्रकृतीमध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम कसं असतं ते चुन्यामध्ये आहे सगळ्यात जास्त. फक्त ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्या लोकांनी चुना खाऊ नये क्षारयुक्त असल्यामुळे. आणि बाकीच्या लोकांना ह्या गोष्टी जमत नाहीत त्यांच्यासाठी आपल्याकडे आयुर्वेदिक औषध आहे. ही गुडघेदुखीसाठी नी पेन किट आहे, जेणेकरून ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी आपण आयुर्वेदिक औषध देतो. ज्या लोकांना त्रास ही कार्टिलेज रिजनरेशन किट आहे. याच्यामध्ये एक पावडर, एक कॅप्सूल आणि हा लेप दिला जातो. हा लेप ही जी औषधी आहेत कमीत कमी 3 ते 6 महिने कंटिन्यू करावं लागतील. ज्या लोकांना 70 ते 75 वर्ष वयापर्यंत लोकांना आपण गुडघेदुखी लोकांची बरी केली, आपण त्याचे आपल्याकडे व्हिडिओ पण आहेत, ते आपण तुम्हाला आपण दाखवू शकतो, लोकांना आपण ऑडियन्सला दाखवू शकतो की 70 वर्षाच्या आजोबांना 1 महिन्यापासून कसा गुडघेदुखीला फरक पडला. 3च औषधी आहेत, महिन्याला 2 ते 2.5 खर्च येतो. प्रॉपरली घ्यायच्या नियम पद्धतीसोबत दिले जातात, घरगुती उपाय दिले जातात, त्यामध्ये तुम्हाला चांगला 100% फरक पडतो. थँक्यू सर.